नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने जे आहे ॲट्रॉसिटी कायद्याबद्दल मोठा निर्णय दिलेला आहे. नेमकं ते काय म्हटलेत आपण पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपूर्वी जे आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे जे न्यायाधीश आहेत त्यांनी जे ॲट्रॉसिटी कायद्याबद्दल निर्णय दिला आणि तो ॲट्रॉसिटी कायद्याबद्दलचा जो निर्णय आहे तो ऐकल्यानंतर बौद्ध समाजामध्ये अतिशय संतापाची लाट पाहायला मिळालेली आहे व त्यासोबत बौद्ध बांधव जे आहेत मोठ्या प्रमाणात नाराज देखील आहेत. मित्रांनो, यामध्ये जो निर्णय देण्यात आला आहे त्यांनी सांगितलं की बौद्ध व्यक्तींना ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत आता तक्रार करता येणार नाही. अशा प्रकारचा निर्णय दिल्यामुळे जे आहे बौद्ध समाजामध्ये अतिशय नाराजीचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. तर चला पाहूया नेमकं प्रकरण काय आहे व कुठलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय देत स्पष्ट केले आहे की बौद्ध धर्मीय व्यक्तींना अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट करता येणार नाही. त्यामुळे ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत त्यांना संरक्षण मिळणार नाही. न्यायमूर्ती विनय जोशी यांच्या खंडपीठाने दिलेल्या निकालात नमूद करण्यात आले आहे की बौद्ध धर्म ही जात नाही तर एक धर्म आहे आणि राज्य तसेच केंद्र सरकारच्या अनुसूचित जातींच्या यादीत बौद्ध या नावाने कोणतीही जात अधिसूचित केलेली नाही. याच कारणास्तव ॲट्रॉसिटी प्रकरणात ज्या आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलेला आहे, तक्रारदाराने दावा केला आहे की त्याच्यावर अस्पृश्यतेच्या कारणावरून व त्यासोबत जातीवादक शिवीगाळ करून त्याचा अपमान करण्यात आला. मात्र न्यायालयाने निरीक्षण केले की तक्रारदाराने स्वतःला बौद्ध म्हणून नमूद केले आहे आणि अनुसूचित जातींच्या यादीत बौद्ध ही जात नाही. परिणामी अनुसूचित जाती व जमातींवर होणाऱ्या अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजेच SC ST ॲट्रॉसिटी ॲक्ट लागू होणार नाही असा स्पष्ट निकाल देण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये ज्या आहे मित्रांनो, अपीलकर्त्याच्या वकिलांनी नमूद केले की तक्रारदार हा बौद्ध धर्माचा अनुयायी आहे, त्यामुळे अनुसूचित जातीचे सदस्य नाही. या संदर्भात भारतीय संविधानातील कलम 341च्या तरतुदी लक्षात घेता राष्ट्रपतींनी अनुसूचित जातींच्या स्वतंत्रपणे अधिसूचना जारी केलेली आहे आणि त्यात बौद्ध धर्मीय व्यक्तींना स्वतंत्र जात म्हणून मान्यता दिलेली नाही. या प्रकरणात उच्च न्यायालयाने ठाम भूमिका घेत स्पष्ट केले की बौद्ध धर्मामध्ये जाती व्यवस्था नाही, त्यामुळे बौद्ध धर्मीय व्यक्तींना अनुसूचित जातींसाठी असलेल्या कायद्याअंतर्गत संरक्षण देता येणार नाही. या निर्णयामुळे अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट केलेल्या बौद्ध धर्मीय व्यक्तींवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अनेक वर्षापासून अनुसूचित जातीतील काही समुदाय बौद्ध धर्म स्वीकारण्यात आला आहे, मात्र या निकालाने त्यांना ज्या कायदेशीरदृष्ट्या अनुसूचित जातींच्या विशेष अधिकारापासून वंचित ठेवले जाऊ शकते. आणि मित्रांनो, गेल्या अनेक वर्षापासून बौद्ध समाजाच्या विरोधात देण्यात आलेल्या निर्णयांमध्ये हा काही पहिला निर्णय नाही. कोर्टांकडून गेल्या अनेक दिवसापासून असे निर्णय दिले जात आहेत जेणेकरून जे आहे त्या ठिकाणी बौद्ध समाजाला जे आहे आरक्षणापासून किंवा त्यांचे जे अधिकार हक्क आहेत यापासून वंचित ठेवण्यात येऊ शकते किंवा ठेवले जाऊ शकते.